नमस्कार, मी शरद पोंक्षे। आज माझ्या एका अतिशय जवळच्या मित्राचा वाढदिवस आहे। असा मित्र आहे माझ्या अतिशय पडत्या काळामध्ये, म्हणजे माझ्याकडे पैसे नव्हते। बीएसटी मध्ये बेस्ट कामगार म्हणून, डिझेल मेकॅनिक म्हणून मी नोकरी करत होतो आणि या कलाक्षेत्रामध्ये अभिनेता होण्यासाठी खूप धडपड चालली होती। पण त्या काळामध्ये ना प्रत्येकजण फोटो मागायचे, तुमच्याकडे काही फोटो असतील तर ठेवून जावं। म्हणजे फोटो काढायचे कसे त्या काळामध्ये, म्हणजे साधारण 89-90चा काळ। त्या काळामध्ये 3-3.5 हजार रुपये लागायचे एका फोटो सेशनला। तेव्हा तो कोडॅकचा असा 35-36चा एक रोल मिळायचा। तर त्यावेळेला माझं काम, माझा एक अजून एक मित्र आहे, कवी आहे तो, चंद्रशेखर गोखले। तो मला म्हणाला, शरद इतकं छान काम करतोस, तुला व्यावसायिक किंवा मालिका सिनेमामध्ये काम करण्यासाठी का नाही प्रयत्न करत? मी म्हटलं, मी प्रयत्न करतो रे, पण मला सगळेजण तो फोटो मागतात, तर त्याचं काय करायचं? तो मला, थांब जरा, तुझं काम करतो मी। आणि तो मला ज्याच्याकडे घेऊन गेला, ज्या फोटोग्राफरकडे, त्या फोटोग्राफरचा वाढदिवस आहे। त्याचं नाव आहे आशिष सोमपुरा। दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर गोखले मला घेऊन आशिष सोमपुराकडे गेला। पार्ल्यामध्ये त्याचा स्टुडिओ होता आणि म्हणाला, आशिष अतिशय उत्तम अभिनेता आहे, फक्त फोटो नाहीत म्हणून काम मिळत नाहीये, तू याचे फोटो काढायचे आणि ह्याच्याकडे एकही रुपया नाही फोटो काढण्यासाठी द्यायला। आशिषची माझी ती पहिली भेट, तो काळा का गोरा मला माहित नव्हतं। चंद्रशेखर गोखले हा आमच्यामधला दुवा, आणि आशिषने चंद्रशेखर वरती विश्वास ठेवला आणि मला म्हणाला, मी काढतो, काळजी करू नकोस, तू कपडे घेऊन ये। तर मी त्याला म्हटलं, माझ्याकडे फोटोसाठी कपडे पण नाही आहे, तुम्हाला तेही हरकत नाही, तेही मी देतो। आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं फोटोशूट 89 साली आशिष सोमपुराने केलं। मला म्हणाला, जेव्हा मोठा ऍक्टर होशील तेव्हा माझे पैसे दे। मी मोठा ऍक्टर झालोच नाही, त्यामुळं मी त्याला पैसे दिलेच नाही। पण आज तागायत जे काही मी उभा आहे, जे काही यश थोडंफार मिळालंय, त्याच्यामध्ये आशिषचा प्रचंड मोठा वाटा आहे। आशिष, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। तुला निरोगी आयुष्य लाभू दे, सुख समृद्धीनं भरलेलं आयुष्य लाभू दे, आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या काळामधलं अत्यंत ठणठणीत निरोगी आयुष्य लाभू दे। आणि तू असाच आमच्यासारख्या धडपडणाऱ्या कलाकारांच्या पाठीमागे उभा राहा। मला माहितीये, त्याच्यानंतर मी ज्यांना ज्यांना तुझ्याकडे घेऊन आलो, अशाच पैसे नसलेल्या कलाकारांना माझ्या शब्दाखातर तू त्यांचंही फोटोशूट केलंस। अगदी 2 वर्षापूर्वी माझ्या मुलांचंही फोटोशूट तू केलंस, आणि आज तागायत तू माझ्याकडनं या कुठल्याच फोटोशूटसाठी कधीच पैसे घेतले नाहीस, कायम तुझ्या ऋणामध्ये आहे। मित्रा, आशिष, गॉड ब्लेस यू। बाप्पा आशिषचं रक्षण कर, त्याचं भलं कर। पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।